नमस्कार. चला तर मग आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अगदी मुळाशी जाऊया. आज आपण भारताच्या ईशान्येकडील एका खूपच संवेदनशील आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करणार आहोत, मणिपूरची सद्यस्थिती. हा विषय म्हणजे रोजच्या बातम्यांमधला फक्त एक रकाना नाहीये बरं का, तर ती एका खूप मोठ्या शोकांतिकेची कहाणी आहे. आज आपण उपलब्ध माहिती आणि काही अचूक आकडेवारीच्या आधारे ही पूर्ण परिस्थिती अगदी तटस्थपणे समजून घेणार आहोत. कारण बघा, हा केवळ जमिनीचा किंवा सीमेचा वाद नाहीये, हा खऱ्या अर्थाने ओळख आणि अस्तित्वाचा संघर्ष आहे. आता सर्वात आधी हा मुख्य प्रश्न पडतो. घरासाठी नाही, तर ओळखीसाठी लढा का? अगदी हाच या संपूर्ण परिस्थितीचा गाभा आहे. मणिपूरमध्ये आज जे काही घडतंय ते पाहून वरवर असं वाटू शकतं की हा फक्त जमिनीचा किंवा मालमत्तेचा वाद असेल. पण मूळ माहितीनुसार तिथले लोक काही केवळ विटामातीच्या घरांसाठी लढत नाहीयेत. ते त्यांच्या स्वतःच्या ओळखीसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. विचार करा, जेव्हा एखाद्या समुदायाला आपली मुळं, आपली संस्कृती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली ओळखच पुसली जाण्याची भीती वाटू लागते ना, तेव्हा तो संघर्ष खूप जास्त तीव्र आणि भावनिक बनतो. आणि हेच आपल्याला या संपूर्ण विश्लेषणातून नीट समजून घ्यायचंय. तर आपण सुरुवातीलाच या मूळ प्रश्नाकडे वळूया. मणिपूर का जळतंय? ईशान्य भारताला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलंय, पण दुर्दैवाने हाच प्रदेश आज हिंसेच्या आणि धुराच्या सावटाखाली आहे. एक असं राज्य ज्याची ओळख केवळ त्याच्या अप्रतिम सौंदर्यासाठी होती, ते आता जळत्या घरांसाठी आणि विस्थापित लोकांसाठी ओळखले जाऊ लागले. मणिपूरची सामाजिक आणि भौगोलिक रचना ना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. असं म्हणतात की इथे एका सुंदर राज्यात दोन पूर्णपणे वेगळी जगं अस्तित्वात आहेत. वरवर पाहता मणिपूर हे एकसंध राज्य वाटतं, पण प्रत्यक्षात तिथल्या भौगोलिक रचनेमुळे आणि लोकसंख्येच्या वितरणातून दोन वेगळी जगं तिथे वसलेली आहेत. अनेक दशकांपासून हे वेगवेगळे समुदाय एकत्र अगदी शांततेत राहत होते. पण आपल्या माहितीनुसार या शांततेच्या आवरणाखाली आतल्या आत एक तणाव हळूहळू वाढत होता. हा तणाव काही रातोरात किंवा एकाएकी निर्माण झालेला नाहीये, तर तो वर्षानुवर्षे साचत गेलेला एक सुप्त असंतोष होता. हा तणाव समजून घेण्यासाठी दरी आणि डोंगर यांची रचना समजून घेणं गरजेचं आहे. मणिपूरमधील संघर्षाचा नकाशा डोळ्यासमोर उभा करायचा असेल तर ही भौगोलिक विभागणी समजून घेणं ही अगदी पहिली पायरी आहे. आणि यात खरोखरच लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे अत्यंत स्पष्ट असलेलं विभाजन. बघा, एका बाजूला आहे व्हॅली म्हणजेच खोऱ्याचा भाग, जिथे प्रामुख्याने मेती समाज राहतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे राज्याचा डोंगराळ भाग, जिथे कुकी-झो समाज वास्तव्यास आहे. हे तिथले दोन प्रमुख समुदाय आहेत. आता भौगोलिकदृष्ट्या हे दोन भाग वेगळे असले तरी ते एकाच राज्याचा हिस्सा आहेत. मात्र या दोन्ही समुदायांची जीवनशैली, त्यांची संस्कृती आणि त्यांचं जमिनीशी असलेलं नातं पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. आणि आता दुर्दैवाने हे विभाजन केवळ भूभागावर राहिलं नाहीये, तर ते लोकांच्या मनात आणि त्यांच्या सुरक्षितेच्या भावनेतही खूप खोलवर रुजलंय. आता पाहूया या संघर्षाची ठिणगी नेमकी कशी आणि कुठे पडली. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर अशी नेमकी कोणती ठिणगी पडली ज्यामुळे हा भडका उडाला? चला पाहूया हा संघर्ष कसा वाढत गेला. घटनाक्रमावर थोडी नजर टाकूया. हा काळ होता मे 2023चा, जेव्हा मेती समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा परिस्थिती अचानकच बदलली. या बातमीनंतर अगदी लगेचच डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी समाजाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने सुरू केली. विचार करा, एका प्रशासकीय किंवा कायदेशीर मागणीच्या विचारातून सुरू झालेला हा विषय तात्काळ रस्त्यावरील संघर्षात बदलला आणि तिथूनच या तीव्र हिंसाचाराचा भडका उडाला. ही सगळी घटनांची साखळी इतकी वेगवान आणि विध्वंसक होती की कोणाला काही सावरण्याची संधीच मिळाली नाही. पण इथे एक साहजिक प्रश्न पडतो. कुकी समाजाने या मागणीला एवढा तीव्र विरोध का केला? यामागील त्यांची सर्वात मोठी भीती नेमकी काय होती? आपली जमीन, आपली ओळख सगळं हिरावलं जाईल, हे वाक्य त्या भीतीचं अगदी अचूक वर्णन करतं. जर मेईती समाजाला एसटी दर्जा मिळाला तर त्यांना डोंगराळ भागातील जमीन खरेदी करण्याचा थेट अधिकार मिळेल, अशी मोठी भीती कुकी समाजाला वाटू लागली. डोंगराळ भागातील जमीन हीच मुळात कुकी समाजासाठी त्यांच्या अस्तित्वाची आणि संस्कृतीची मुख्य ओळख आहे. त्यामुळे केवळ एखादा जमिनीचा तुकडा हातातून जाण्याची ही भीती नव्हती, तर आपली संपूर्ण ओळखच कायमची पुसली जाईल, ही ती अस्तित्वाची भीती होती, जिने ह्या संघर्षात अक्षरशः आगीत तेल ओतण्याचं काम केलं. यातूनच पुढे वाढीस लागली ती हिंसा आणि अविश्वास. या ठिणगीने आणि अस्तित्वाच्या भीतीनं जे काही घडवून आणलं ना, ते अत्यंत क्लेशदायक होतं.
बघा, जेव्हा भीती हिंसेचं रूप घेते तेव्हा सर्वात आधी जळून खाक होतो तो विश्वास. आणि मणिपूरमध्ये नेमकं हेच घडलं. हिंसाचार सुरू झाल्यानंतर घरे जाळली गेली, अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले, हजारो लोक अक्षरशः रातोरात बेघर झाले, जणू मानवतेलाच आग लागली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने सैन्य पाठवलं, रस्त्यांवर लष्कराचा कडक बंदोबस्त लावला गेला. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि विदारक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सैन्य कदाचित रस्त्यावरील शांतता प्रस्थापित करू शकतं, पण लोकांच्या मनातला विश्वास नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप सुरू झाले. या सर्व गदारोळात आणि पूर्णपणे हरवलेल्या विश्वासाच्या या भीषण वातावरणात जर कोणी सर्वात जास्त भरडलं गेलं असेल तर ते दोन्ही बाजूंचे सामान्य आणि निरपराध नागरिक. पण थांबा, या समस्येला सीमेपलीकडील एक मोठं चित्र देखील आहे, तेही पाहूया. आत्तापर्यंत आपण जो संघर्ष पाहिला तो वरवर पाहता केवळ 2 स्थानिक समुदायांमधला वाटू शकतो. पण या समस्येची पाळंमुळं याहून खूप अधिक खोलवर रुजलेली आहेत. हा संघर्ष केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नाहीये बरं का. आणि यातून हे अगदी स्पष्ट होतं की ही फक्त 2 समुदायांमधील साधी दंगल नाहीये. या संघर्षाला एक आंतरराष्ट्रीय आणि अत्यंत गंभीर गुन्हेगारी किनार देखील आहे. यातील मुख्य मुद्द्यांवर जर आपण प्रकाश टाकला तर पहिले म्हणजे सीमेचे न सुटलेले प्रश्न, ज्यामुळे अनेक नव्या गुंतागुंती निर्माण होतात. दुसरं म्हणजे बेकायदेशीर स्थलांतर, ज्यामुळे तिथल्या लोकसंख्येचं संतुलनच बिघडण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. आणि तिसरं अत्यंत घातक कारण म्हणजे तिथे पसरलेलं ड्रग्सचं खूप मोठं जाळं. हे सर्व घटक एकत्र आल्यावर या संघर्षाला अधिक व्यापक आणि सोडवण्यास अत्यंत कठीण बनवतात. आणि यातूनच उभा राहिलाय तो हा अस्तित्वाचा लढा. या सर्व मोठ्या भूराजकीय आणि सीमेपलीकडील प्रश्नांमधून आपण पुन्हा एकदा प्रत्यक्ष जमिनीवर येऊया. कारण या सर्व भयानक गुंतागुंतीत शेवटी सर्वात मोठी किंमत कोण मोजतंय तर सामान्य माणूस. राजकारण, कायदे आणि आरोप प्रत्यारोप या पलीकडे जाऊन जेव्हा आपण एक माणूस म्हणून विचार करतो तेव्हा तिथे उरतात ती फक्त उद्ध्वस्त झालेली घरं आणि लोकांच्या मनातील अत्यंत अस्वस्थ करणारे प्रश्न. आज इतके महिने उलटून गेल्यानंतरही मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या किंवा विस्थापित झालेल्या लोकांच्या मनात हाच एक जीवघेणा प्रश्न आहे. आपलं घर परत मिळेल का? जरा या प्रश्नाची तीव्रता समजून घ्या. ज्या घरात अनेक पिढ्या राहिल्या, जे घर जीव वाचवण्यासाठी रातोरात सोडून पळावं लागलं, ते पुन्हा कधी पाहायला मिळेल की नाही ही अनिश्चितता खरंच अत्यंत हृदयद्रावक आहे. हा केवळ एका इमारतीचा किंवा विटामातीचा प्रश्न नाहीये, तर तो एका सुरक्षित आश्रयाचा आणि जिवंत राहण्याच्या आशेचा प्रश्न आहे. आणि त्याहूनही मोठा आणि खूप अधिक क्लिष्ट प्रश्न हा आहे, आपण पुन्हा एकत्र राहू शकतो का? जो समाज अनेक दशके एकमेकांच्या शेजारी गुण्यागोविंदाने आणि शांततेत राहिला, ज्यांच्यात रोजचे व्यवहार झाले, ज्यांनी एकमेकांचे सण उत्सव पाहिले, त्यांच्यात आज इतकी मोठी दरी निर्माण झालीये. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील भीषण हिंसा आणि अविश्वासाला सामोरे गेल्यानंतर ह्या 2 समुदायांना भविष्यात कधी एकत्र आणता येईल का? हा प्रश्न खरोखरच आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडतो की हा लढा केवळ जमिनीचा नाहीये, तर तो टिकून राहण्याचा आणि पुन्हा एकदा एकत्र अस्तित्वात असण्याचा लढा आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा हा आहे की जर मणिपूरमध्ये खऱ्या अर्थाने शांती प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला हा संघर्ष केवळ वरवर पाहून अजिबात चालणार नाही. तिथल्या प्रत्येक समुदायाची भीती, त्यांच्या जमिनीशी जोडलेल्या अत्यंत खोल भावना, त्यांची स्वतःची ओळख टिकवण्याची धडपड आणि त्यामागील मोठी आंतरराष्ट्रीय गुंतागुंत आपल्याला अगदी तटस्थपणे समजून घ्यावीच लागेल. जोपर्यंत आपण त्यांच्या या ओळख आणि अस्तित्वाच्या लढ्याला मुळापासून समजून घेत नाही, तोपर्यंत कायमस्वरूपी शांततेचा मार्ग सापडणं खूप कठीण आहे. हा विषय आपल्याला केवळ विचार करायला लावत नाही, तर एक संवेदनशील समाज म्हणून आपल्या जाणीवांनाही थेट आवाहन करतो. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण सर्वांनीच अधिक सखोलपणे समजून घेणं ही आजची सर्वात मोठी गरज आहे. धन्यवाद.